मित्रांनो, राजकारणामध्ये अलीकडे एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. ही शैली आता मात्र राजकारणामध्ये सत्ता हाकताना आणि सत्ता चालवताना सरसकटपणाने ही दिसून येते, ती अवलंबली देखील जाते. संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीत सुरू आहे. वंदे मातरम या गीताला नुकतीच 150 वर्षे पूर्ण झाल्याने संसदेत या विषयावर गरमागरम चर्चा झाली. पंडित नेहरू व काँग्रेसमुळे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे तुकडे करण्यात आले, असा आरोप देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी लोकसभेत एका भाषणाच्या दरम्यान केला. मुस्लिम लीगच्या दबावामुळे व मुस्लिमांच्या भावना दुखावतील म्हणून काही कडवे हे पंडित नेहरूंनी वंदे मातरम या गीतातील वगळले, असा आरोप देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी करून पुन्हा एकदा पंडित नेहरूंना टीकेच्या केंद्रस्थानी आणून पंडित नेहरूंना लक्ष्य करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. नरेंद्र मोदींनी पंडित नेहरूंना जबाबदार धरण्याची घटना ही काही आजची घटना राहिलेली नाहीये. देशात कुठलीही अप्रिय घटना घडली की त्याला पंडित नेहरू व काँग्रेस जबाबदार धरण्याचा नवीन ट्रेंड हा मोदी शहांनी भारतीय राजकारणामध्ये सुरू केला, तो आणला देखील. देशावर गेल्या 11 वर्षात 4 पटीने कर्ज वाढले तरी केंद्र सरकार कुठल्याही अपयशाची जबाबदारी घेत नाहीत. केंद्र सरकार ही अपयशाची जबाबदारी ही धुडकावून लावते. मात्र टीचभर केलेल्या कामाचं अगदी हातभर श्रेय घेण्याचं कौशल्य, राजकीय कौशल्य हे मोदी शहांचं भारताच्या राजकारणामध्ये अप्रतिम राहिल्याचं मागच्या काही घटनांवरून आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. यापूर्वी 11 वर्षात त्यांनी सातत्याने काँग्रेस पक्ष व विशेषतः माजी पंतप्रधान पंडित नेहरूंना जबाबदार धरण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला दिसतो. सातत्याने तो प्रयत्न केलेला देखील आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेकदा नेहरू व गांधी कुटुंबाच्या देशातील असलेल्या अपूर्व योगदानाबद्दल सातत्याने शंका घेतली. त्यांच्या भारताच्या राजकारणामध्ये आणि भारताच्या असलेल्या विकासात्मक जडणघडणीमध्ये त्यांच्या असलेल्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचं काम हे मोदी शहांनी मागच्या काळात केल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाहीत. मागे कुठल्या तरी एका जाहीर सभेत अमित शहांनी, मला असं वाटतं कोल्हापूरची अमित शहांची सभा होती, अमित शहांनी त्यांच्या कोल्हापूरच्या भाषणामध्ये सांगितलं की आम्ही आमच्या 10 वर्षाच्या कामाचा आढावा सांगतो. काँग्रेस पक्षाने व गांधी कुटुंबियांनी त्यांच्या 3 पिढ्यांचा कामाचा आढावा हा देशाला सांगावा, असं उघड आव्हान देऊन अमित शहांनी एक प्रकारे भारताच्या इतिहासाला आव्हान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला या ठिकाणी स्पष्टपणाने दिसतो. खरं म्हणजे गांधी नेहरू कुटुंबाचा इतिहास हा देशाचा इतिहास राहिलेला आहे. ऐन तारुण्यात 11 वर्ष तुरुंगात घालणारे पंडित नेहरू हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर एक ज्ञानी व अभ्यासू इतिहासकार होते. देशाचे पहिले प्रधानमंत्री म्हणून त्यांनी भारतामध्ये समृद्ध लोकशाहीचा पाया घातला. ज्या 2G घोटाळा आणि कोळसा घोटाळ्याचं आरोपांची बिगुल वाजून 2G आणि कोळसा घोटाळ्याचं न झालेल्या स्कॅमचं देशामध्ये मोठ्या प्रमाणावर त्याचं वितंडवाद निर्माण करून नरेंद्र मोदी 11 वर्षापूर्वी देशामध्ये सत्तेत आले. त्या 2G आणि कोळसा घोटाळ्यामध्ये कुठलाही घोटाळा झाला नसल्याचं सुप्रीम कोर्टाने हे यापूर्वी सांगितले असल्याने नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा असलेला फसवा चेहरा, फसवा मुखवटा आणि त्यांच्या पक्षाचा असलेला एक मुखवटा हा देशाच्या राजकारणामध्ये मागच्या 10 वर्षापूर्वी त्यांनी जो राबवला होता, तो भारतवासियांच्या या ठिकाणी लक्षात आलेला राहत नाही. ज्या देशामध्ये साधा सुतळीचा तोडा बनत नव्हता, त्या देशात रेल्वेची इंजिन व अणुभट्ट्या, त्याचप्रमाणे भाकरा नांगल धरण व हिराकुंड सारख्या जागतिक कीर्तीचे धरणं हे पंडित नेहरूंनी उभारली. नेहरूंचं देहावसन होऊन जवळपास 6 दशकं झाली, परंतु विद्यमान सरकारच्या ध्येय धोरणात ते म्हणजे पंडित नेहरू अजूनही ढवळाढवळ करतात. विद्यमान मोदी शहांच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्र सरकारमध्ये पंडित नेहरू हे अजूनही आडवे येतात. ह्याच उदाहरण हे पंडित नेहरूंच्या बाबतीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा ज्या पद्धतीने बोलतात,
त्यातून हे लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. मरणानंतर एखादा माणूस किती प्रभावी असू शकतो याची महत्त्वपूर्ण जाणीव मोदी शहांच्या पंडित नेहरूंच्या वक्तव्यामुळे नक्कीच या ठिकाणी मिळते. वास्तविक नेहरू गांधी कुटुंबियांनी देशाच्या जडणघडणीमध्ये 100 वर्षाचा दैदिप्यमान इतिहास हा देशाच्या राजकारणामध्ये रचला. गुजरातमध्ये झालेल्या गोध्रा हत्याकांडाचा रक्तरंजित इतिहास हा गांधी कुटुंबाचा इतिहास राहिलेला नाही. स्वातंत्र्य लढ्यांचा 3 पिढ्याचा वारसा लाभलेले गांधी नेहरू कुटुंब हे देशामध्ये राहिलेले देखील आहेत. याची जाणीव प्रत्येक भारतीयांच्या मनात अजूनही या ठिकाणी आहेत. यातले काही एक नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या असलेल्या अपूर्व योगदानाबद्दल, स्वातंत्र्य लढ्यात असलेल्या त्यांच्या सहभागाबद्दल, त्यांचा कुठलाही सहभाग नसल्याचं, त्यांच्या वाट्याला जात नाहीत, त्यांच्या पक्षाकडे जात नाहीत. त्यांच्याकडे जर काही असेल म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि त्यांच्या परिवाराकडे, पक्षाच्या परिवाराकडे जर काही असेल तर ते 2 समाजामध्ये, 2 धर्मामध्ये धार्मिक ध्रुवीकरण करायचं, जातीय तेढ निर्माण करण्याचा फार मोठा वारसा हा भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या परिवाराला मागच्या 10 वर्षात, 11 वर्षाच्या काळात राहिला आहे. आपल्या देशात पेरलं जाणारं विष हे आता संविधानाच्या संस्थांना देखील जुमानत नाहीत. हे अलीकडे भूषण गवईंच्या दिशेने सुप्रीम कोर्टामध्ये फेकलेल्या बुटावरच्या प्रकरणातून हे बरंच काही सांगून जातं. ही घटना मात्र भूषण गवईंच्या बाबतीत घडलेली घटना ही देशासाठी धोक्याची घंटा असल्याचं मानलं जातं. जज लोया व गुजरातच्या रक्तरंजित दंगलीचा इतिहास ज्या भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला आहेत त्यांनी किमान तरी देशाचा इतिहास असलेल्या इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे पुस्तकाचं कव्हर लावण्याचं पाप हे या ठिकाणी करू नये हीच अपेक्षा. आज एवढेच. व्हिडिओला पुढे पाठवा, लाईक करा. नमस्कार.